सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स अँड वेलकम टू एरो कॉम्प्युटर अकॅडमी. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं बोला. लास्ट लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आठवते नक्की. मग जर समजा दोन मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं असेल, फॉर एक्झाम्पल आपण ए नावाचा एक मॅट्रिक्स घेतला आणि ए नावाच्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे सपोज M/P आणि अजून एक मॅट्रिक्स घेतला बी नावाचा, त्याची ऑर्डर आहे बाय सपोज काय घेतली Q/N अशी काहीतरी ऑर्डर घेतली. आणि जर मला ह्या दोन मॅट्रिक्सला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. जर मल्टिप्लाय करायचं असेल तर सगळ्यात पहिली कंडिशन काय आहे, पहिल्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज हे कसे असले पाहिजेत बाळांनो, इक्वल. आठवते ना की काय, द नंबर ऑफ कॉलम्स ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स शुड बी इक्वल टू नंबर ऑफ रोज ऑफ सेकंड मॅट्रिक्स हे पाहिजे. आणि याच्यानंतर जो काही रिझल्ट येईल बाळांनो, त्या रिझल्टची ऑर्डर काय असेल सांगा, M/N. M म्हणजे काय, नंबर ऑफ रोज ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स आणि N म्हणजे काय, नंबर ऑफ कॉलम ऑफ सेकंड मॅट्रिक्स. मग मल्टिप्लिकेशन कशी करायची आपण पाहिले होते, आठवते ना की आपण काय करतो, फर्स्ट रो सिलेक्ट करतो. फर्स्ट रोला कोणी मल्टिप्लाय करणार, फर्स्ट कॉलम. मग परत काय आठवतंय का, फर्स्ट रो सेकंड कॉलम, परत फर्स्ट रो थर्ड कॉलम, अशा पद्धतीने आपण खाली जातो. काल आपण त्याचे एक्झाम्पल बघितले होते, आठवते नक्की. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एक्झाम्पलच कंटिन्यू करायचे. ठीक आहे, चला घ्या एक्झाम्पल घ्या. A is equal to 1 3 5 2 6 8. B is equal to 2 9 7 1 5 6. सांगा याची मल्टिप्लिकेशन होईल का, बोला चला बोला. फाइंड AB. पहिल्या मॅट्रिक्स जो आहे त्याची ऑर्डर काय सांगा, चला पटपट बोला. किती आहे त्याची ऑर्डर, 3/2. सेकंड मॅट्रिक्सची ऑर्डर काय सांगा, 2/3. म्हणजे याचा अर्थ याची मल्टिप्लिकेशन होईल ना, का नाही होणार. का बरं होईल, कारण की पहिल्याचे नंबर ऑफ कॉलम दुसऱ्याचे नंबर ऑफ रोज काय आहेत, इक्वल. कळलं. एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करतो, एक एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. लक्ष द्या. सगळ्यात पहिले काय करावं लागेल, A × B लिहायचं असेल तर सगळ्यात पहिले काय केलं, मी या ठिकाणावरून A मॅट्रिक्स घेतला, मी हे काढून टाकतो वाटलंच तर. ठीक आहे, या दोघांची मला मल्टिप्लिकेशन करायची, या दोघांमध्ये मी मल्टिप्लिकेशनचं साईन दिलं. लक्ष द्या. बरं याची ऑर्डर किती आहे सांगा, पहिल्याची मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे सांगा, दुसऱ्याची किती आहे 2/3. जो रिझल्ट येईल त्या रिझल्टची ऑर्डर किती असणार, 3/3. लक्ष द्या. परत बघा पहिल्याची किती आहे सांगा, बोला ना पटपट. 3/2. दुसऱ्याची बोला पटपट, 2/3. मग जो रिझल्ट येईल त्याची ऑर्डर किती असणार आहे, 3/, म्हणजे 3 रोज आणि 3 कॉलम असतील ना त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला. मग आता हे काढायचं कसं, सगळ्यात पहिले काय करावं लागेल, इज इक्वल टू, इथं मी ब्रॅकेट टाकतो. सगळ्यात पहिले काय करावं लागेल सांगा, सगळ्यात पहिले काय करावं लागेल, इथून मी एक रो पकडली, बरोबर आहे की नाही. ह्या रोनी कोणाला मल्टिप्लाय करणार, फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. कळतंय नक्की. सांगा काय येईल, 1 × 2 किती आलं सांगा, 2 प्लस बोला 3 × 1 किती आलं सांगा, 3. नक्की कळलं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला. आता मला काय करावं लागेल, फर्स्ट रो आणि काय करावं लागेल सांगा, सेकंड कॉलम. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. बोला बाळांनो, 1 × 9 किती येईल, प्लस 3 × 5 किती आला. नक्की कळलं. पुढं काय करणार सांगा, रो तशीच, कॉलम संपलेत का अजून आपले, नाही. कॉलम तिसऱ्या लास्ट कॉलम पर्यंत जावं लागेल, एक रो धरायची आणि पुढं कॉलम काढत चालायचे. नेक्स्ट कॉलम काढला या ठिकाणी आपण थर्ड कॉलम घेतला. चला काय करावं लागेल सांगा, 1 × 7 किती आला सांगा, 7 प्लस 3 × 6 किती आला, अरे बोला 1 × 7 7, 3 × 6 किती आला सांगा, 18. नक्की कळलं. पुढं काय करावं लागेल, आता कॉलम संपले ना, कॉलम संपल्यानंतर पुढं काय करायचंय सांगा, बोला. फर्स्ट रो झाली की नाही. आता फर्स्ट रो झाल्यानंतर कुठं जावं लागेल सांगा, सेकंड रो. बरं सेकंड रो सुरू झाल्यावर परत पहिल्यापासून सुरू करावं लागेल. कळतंय. सेकंड रो फर्स्ट कॉलम. सांगा 5 × 2 किती येतोय, बोला 10. करेक्ट आहे. प्लस बोला 2 × 1 किती आला, 2. पुढं काय करणार, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला, सॉरी सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम झाला. सेकंड रो तशीच ठेवली, कॉलम काय करावं लागेल सांगा, सेकंड कॉलम. बोला चला 5 × 9 45 प्लस 2 × 5 किती आला, 10. नंतर काय करावं लागेल सांगा, थर्ड कॉलम. बोला चला 5 × 7 किती आला, किती बोला 35 प्लस 2 × 6 किती आला. इथपर्यंत कळलं. कॉलम संपले की नाही. कॉलम संपल्यानंतर परत रो काय करावं लागेल, चेंज करावं लागेल. मग या ठिकाणी परत एक कॉलम संपले, मी सेकंड रो वरून कुठे गेलो सांगा, थर्ड रोला. सांगा थर्ड रो आणि काय करावं लागेल, फर्स्ट कॉलम. 6 × 2 बोला किती आले, 12 प्लस
8 × 1 किती आला 8. नक्की कळलं. पुढे काय करावं लागेल थर्ड रो आणि सेकंड कॉलम. 6 × 9 किती येतोय बोलत चला 54 प्लस 8 × 5 किती आला 40. करेक्ट आहे. नेक्स्ट काय आलं सांगा थर्ड रो आणि पुढे काय करावं लागेल सांगा थर्ड कॉलम. कळत आहे नक्की काय करणार सांगा 6 × 7 बोला 42 प्लस 8 × 6 48. 8 × 6 किती आलाय सांगा 48. आता याची काय करायची फक्त ॲडिशन सांगा चला 2 + 3 बोलत चला ॲडिशन बोलत चला 9 + 15 24. इकडं 18 + 7 बोला अरे ॲडिशन येत नाही तुम्हाला 8 आणि 7 किती 25. बोलत चला इकडं 10 + 2 किती आला 12. नेक्स्ट 45 + 10 पुढे बोला चला 35 + 12 47. पुढे बोला चला 12 + 8 किती आला. नेक्स्ट काय आलंय सांगा 54 + 40 94. करेक्ट आहे गुड. लास्टला कोण आहे 42 + 48 4 आणि 4 8 किती आला सांगा 90. अरे कळले याची ऑर्डर किती आली सांगा 3/3. दिस इज आवर रिझल्ट. नक्की कळले मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन महत्वाचं आहे. ऑनलाईन कन्सेप्ट कळलाय बाळांनो ऑनलाईन घ्या लिहून घ्या. ऑनलाईन सांगतो बाळांनो ॲडमिशन प्रोसेसबद्दल एक 10 मिनिट एक थांबा एक 8 सव्वा 8 वाजता स्टार्ट करतो बाळांनो. मी एक 2-3 एक्झाम्पल होऊ द्या पहिले मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचे प्रॉपर मग मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे चला घ्या लिहून पटपट. कॉलेजचा काही मेसेज आला खरे अजून ज्ञानेश्वरी आलाय का नक्की. ऑनलाईन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगरचा एक मेसेज ग्रुपवर आलाय वाटतं तुम्हाला. इंडक्शनचा जो प्रोग्राम आहे तो उद्या आहे 3 तारखेला. उद्या इंडक्शनच्या प्रोग्रामला कॉलेजमध्ये बोलवलेलं आहे. ठीक आहे झाले करे ऑनलाईन. नाही इंडक्शन प्रोग्राम सगळ्या कॉलेजला असतो असं नाही बाळांनो डिपेंड पण नॉर्मली घेतला जातो. इंडक्शन प्रोग्राम म्हणजे काय रे बाळांनो स्कीम काय आहे सिलेबस काय आहे याच्याबद्दल सांगितलं जातं. थांबा पहिले लेक्चर उद्या ना लेक्चर झाल्यानंतर आपण या गोष्टींबद्दल डिस्कस करू. तुम्हाला काय काय डाऊट आहेत ना मी तुम्हाला 15-20 मिनिटं देतो. 15-20 मिनिटात तुमचे काय काय डाऊट असतील ना ते विचारा मला. ठीक आहे चला घ्या नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. चला घ्या एक मॅट्रिक्स काढा. 2 5 6 8 1 3 multiplied by -5 3 -2 1 -7 5 करा. चला या दोघांची काय करायची आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन होती का पहिले चेक करत चला. पहिला जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर किती बाळांनो 3/2. सेकंड मॅट्रिक्सची ऑर्डर किती बाळांनो सांगा 2/3. सो पहिल्याचे नंबर ऑफ कॉलम दुसऱ्याचे नंबर ऑफ रोज काय आहेत इक्वल आहे म्हणजे याचा अर्थ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. आणि जो रिझल्ट येईल त्याची ऑर्डर किती असणार 3/3. कळत आहे नक्की बाळांनो. चला घ्या पटकन चला. इलेमेंट व्यवस्थित लिहून घ्या पण इलेमेंट लिहिताना चुकले तर मार्क कट होतील बाळांनो. आन्सरच चुकतोय मग पूर्ण. ठीक आहे
आले घरी बोला किती आले बोला -5 हां -29 पुढं 6 आलंय 21 आलंय 21 हां पुढं -22 हां -38 करेक्ट आहे 28 हां -4 -2 आलंय हां -2 -18 आणि 13 करेक्ट आहे गुड ऑनलाईन आले बाळांनो चला 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 लक्ष द्या आता काय करावं लागेल परत आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम त्यानुसारच जाणार चला सगळ्यात पहिले काय घेतला फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सांगा 2 × -5 किती येतं बघा -10 बोलत चला चला 5 × 1 + 5 × 1 किती आला 5 परत काय केलं फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम घेतला 2 × 3 किती आला बाळांनो 6 5 × -7 किती येतं सांगा -35 नेक्स्ट काय केलं फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम सांगा 2 × -2 किती आला -4 5 × 5 किती आला 25 इथपर्यंत कळले पुढे चला सांगा आता परत काय करावं लागेल बाळांनो रो चेंज करावं लागेल ना आता फर्स्ट रो झाली पूर्णच्या पूर्ण आता आपण काय करणार सांगा सेकंड रो सिलेक्ट करणार मग या ठिकाणी मी सेकंड रो सिलेक्ट केली परत पहिल्या कॉलपासून सुरू करतोय सांगा 6 × -5 किती येतोय बोला सांगा -30 8 × 1 किती आला सांगा +8 परत आपण काय केलं सेकंड कॉलमला गेलो 6 × 3 किती आला सांगा 18 8 × -7 किती आला -56 पुढे सांगा चला 6 × किती आता परत नेक्स्ट कॉलम घ्यावं लागेल ना 6 × -2 किती आला सांगा -12 8 × 5 किती आला सांगा बोला ए पटपट 8 5 40 आलंय नक्की 6 × -2 किती आला -12 आणि 8 × 5 किती आलाय 40 परत काय करावं लागेल सांगा आपल्याला रो चेंज करावं लागेल कॉलम पहिल्यापासून सुरू करावं लागतील ठीक आहे चला मग आता रो किती घेतली थर्ड रो कॉलम किती आहे पहिला चला 1 × -5 किती येते बाळांनो -5 करेक्ट आहे 3 × 1 किती आला 3 परत थर्ड रो काय करावं लागेल सेकंड कॉलम 1 × 3 किती आला 3 3 × -7 -21 परत काय करावं लागेल थर्ड रो आणि थर्ड कॉलम 1 × -2 किती आला -2 3 × 5 किती आला सांगा 15 इथपर्यंत नक्की कळलं आता याची फक्त तुम्हाला ॲडिशन वगैरे परफॉर्म करायची चला इज इक्वल टू काय आलं सांगा -10 + 5 अपोजिट साईन आहेत म्हणजे सबट्रॅक्शन करणार 10 मधून 5 गेल्यावर 5 साईन कोणतं मायनस बोला किती व्हॅल्यू आली सांगा -5 पुढे बोला चला 6 - 35 बोला -29 पुढे काय -4 + 25 21 इथपर्यंत कळलं चला पुढे काय करावं लागेल -30 + 8 30 मधून 8 गेल्यावर किती राहिला 22 साईन कोणतं मायनस किती व्हॅल्यू आली -22 पुढे काय करणार सांगा 18 - 56 बोला मायनस किती 38 करेक्ट आहे पुढे काय -12 + 40 40 मधून 12 गेला किती राहतोय बोला 28 आलंय का नक्की पक्का लास्टला काय करणार -5 + 3 किती येतं बोला -2 नेक्स्ट 3 - 21 बोला -18 आणि -2 + 15 15 - 2 किती आला 13 दिस इज अवर फायनल आन्सर नक्की कळले ऑनलाईन आन्सर आले बाळांनो ऑनलाईन ए बाळांनो बोला बोला पटपट नक्की कळले बाळांनो काही डाऊट आहे मल्टिप्लिकेशन मध्ये चालायचंय पुढं आता एक एक्झाम्पल घेऊत आपण घ्या चला घ्या इफ a इज इक्वल टू क्वेश्चन घ्या इफ a इज इक्वल टू 0 1 - 1 0 1 - 1 3 - 2 3 3 - 2 3 2 - 2 3 2 - 2 3 then show that a square is equal to I काय क्वेश्चन दिले बघा a square is equal to काय करायचंय I चा अर्थ काय होतो बोला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे कोणता युनिट मॅट्रिक्स बरोबर आहे ज्याच्यामध्ये काय असणार सांगा डायगोनल एलिमेंट किती आले पाहिजेत 1 नॉन डायगोनल किती असणार 0 नक्की कळतंय मग आता आपल्याला काय करायचंय लक्ष द्या बाळांनो a चा स्क्वेअर विचारलाय म्हणजे या a ला कोणी मल्टिप्लाय करायचंय a नीच मल्टिप्लाय करायचंय कळलं मग या ठिकाणी लिहितो मी चला a स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार सांगा a मल्टिप्लाइड बाय a इज इक्वल टू पहिले काय करावं लागेल मला कोण लिहावं लागेल सगळ्यात पहिले हा a लिहावा लागेल कळले नक्की मग a स्क्वेअर मध्ये सगळ्यात पहिले मी हा a लिहिला मल्टिप्लाइड बाय
परत मला तोच काढावा लागेल. मग या ठिकाणी परत मी यालाच कॉपी करतो. चला, कळले का नक्की? सो ए इंटू ए ची मल्टिप्लिकेशन करायची. चला लक्ष द्या आता. या ठिकाणी पहिल्याची ऑर्डर किती आहे सांगा? पहिल्याची ऑर्डर किती आहे सांगा? 3/3. दुसऱ्याची ऑर्डर किती आहे सांगा? 3/3. पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचे नंबर ऑफ रोज इक्वल आहेत का? आहेत, म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल. जो रिझल्ट येईल त्याची ऑर्डर किती असणार? 3/3. नक्की कळलं? मग या ठिकाणी आपण काय करू बाळांनो? हा 3/3 चा मॅट्रिक्स काढून घेऊ. ठीक आहे, चलो. सगळ्यात पहिले काय करावं लागेल सांगा? फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. आता गडबड करू नका बाळांनो. 3/3 मध्ये काय होतं? कधी कधी कन्फ्युजन होतं. आणि 0 नी कशालाही मल्टिप्लाय केलं की कोण राहणार? 0. चला, 0 मल्टिप्लाइड बाय 0 बोला किती येतोय? 0. चलो, पुढे काय करणार सांगा? 1 मल्टिप्लाइड बाय 3 किती आला सांगा? +3. -1 मल्टिप्लाइड बाय 2 -2. इथपर्यंत कळले नक्की? काय डाऊट आहे? पुढे चला. आता परत फर्स्ट रो झाली, फर्स्ट कॉलम झाला. फर्स्ट रो नंतर काय करावं लागेल सांगा? आता सेकंड कॉलम घ्यावं लागेल. चला तुम्ही सांगा काय येईल सांगा? 0 × 1 किती आला? 0. नेक्स्ट 1 × -2 किती आला? -2. पुढे काय सांगा? -1 × -2 किती आला? बोला, मायनस मायनस प्लस होईल. 1 × 2 किती येतोय? 2. म्हणजे या ठिकाणी किती आला सांगा? +2. नंतर काय करावं लागेल? आपला फर्स्ट रो आणि काय करावं लागेल? थर्ड कॉलम. सांगा 0 × -1 बोला. चला 0. 1 × 3 किती आला? +3. हां, -1 × 3 किती आला? -3. नक्की कळले? आता मला सांगा, तीनही कॉलम संपले, पुढे काही आहे का? नाही. मग काय करावं लागेल? रो आपल्याला चेंज करावं लागेल. मग या ठिकाणी कॉलम संपले आपले. कॉलम संपल्यानंतर काय केलं सांगा? आपण रो घेतली. कोणती रो घेतली सांगा? सेकंड रो. आणि कॉलम कितवा? फर्स्ट कॉलम. चला काय करावं लागेल सांगा आता? 3 × 0 बोला. चला 3 × 0 किती आला? 0. प्लस -2 × 3 किती येतो सांगा? -6. म्हणजे या ठिकाणी काय लिहावं लागेल मला सांगा? -6. परत 3 × 2 3 × 2 किती आला? 6. म्हणजे +6 आला. सेकंड रो नंतर कॉलम कोणता घ्यावं लागेल सांगा? सेकंड कॉलम. चला पुढे बोला. चला आता. हां, 3 मल्टिप्लाइड बाय 1 कळतंय नक्की? 3 × 1 किती आला सांगा? 3. 1 आणतोय कोणतरी काही पण? 3 × 1 किती आला? 3. -2 × -2 बोला. मायनस मायनस प्लस होणार. 2 × 2 किती आला सांगा? +4. पुढे सांगा 3 × -2 -6 किती आला सांगा? -6. नक्की कळलं? आता सेकंड रो आणि परत कुठे जावं लागेल सांगा? थर्ड कॉलमला. नक्की सांगा. 3 × -1 बोला. -3. पुढे बोला. -2 × 3 किती आला? -6. 3 × 3 किती आला? बोला. +9. नक्की कळलंय का? आता परत तिन्ही कॉलम संपले की नाही? तिन्ही कॉलम संपल्यानंतर रो काय करायची? चेंज. मग या ठिकाणी आपल्याला रो काय करावं लागेल? थर्ड रो घ्यावं लागेल. चला, मग या ठिकाणी मी थर्ड रो घेतली. चला, थर्ड रो कॉलम किती आहे? पहिला. सांगा चला. 2 × 0 किती होतोय? -2 × 3 किती होतो? -6. परत 3 × 2 किती होतोय? नक्की कळलंय का? आता काय करावं लागेल? कॉलम कोणता? सेकंड. बोलत चला रे, बोलत चला. 2 × 1 किती येईल बाळांनो? बोला. 2 × 1 किती आला सांगा? 2. पुढे काय? -2 × -2 बोला. -2 मायनस मायनस काय होईल? प्लस. 2 × 2 कोणाला? +4. पुढं 3 × -2 बोला. 3 × -2 नक्की कळलंय? चला इथे पुढं. आता थर्ड रो आणि काय करावं लागेल? थर्ड कॉलम. सांगा चला. 2 × -1 -2 करेक्ट आहे. पुढं सांगा. -2 × 3 किती आला? -6. पुढं काय? 3 × 3 किती आला? +9 आला. इज इक्वल टू. आता ह्याच्या पुढे खाली आन्सर लिहितो आपण. सांगा 0 + 3 - 2 किती होतो रे? याचा आन्सर काय येईल सांगा? आयडेंटिटी मॅट्रिक्सच येणार आहे. म्हणजे काय येईल सांगा? 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1. अरे हो की नाही? ऑलरेडी आपल्याला आन्सर माहिती आहे त्याचं, फक्त आपल्याला ते टॅली करायचं आहे. बघा 3 - 2 किती आला सांगा? 1. -2 + 2 किती असतोय? 0. म्हणजे इथं कोणाला सांगा? 0. 3 - 3 किती आला सांगा? नक्की कळले? पुढे सांगा चला आता. -6 + 6 किती आला? 0. करेक्ट आहे. पुढे बोला चला. 3 + 4 7. 7 - 6 आला का इथं? 1. ओके. -3 - 6 किती? बोला रे. -3 - 6 किती? -9. -9 + 9 किती आला? 0. चलो पुढे बोला चला. -6 + 6 किती आले? 0. नेक्स्ट 2 + 4 6 - 6 ओके.
-2 -6 आणि 9 मधून 8 गेल्यानंतर 1 किती आलंय सांगा. 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1 3/3 मॅट्रिक्स आला. हा मॅट्रिक्स कोणता झाला इज इक्वल टू आय. का बरं आय कळलं का? कारण की आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट किती असणार 1 आणि नॉन डायगोनल एलिमेंट किती असणार 0. कन्सेप्ट कळलाय. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनमध्ये जेवढ्या पॉसिबल ऑर्डर होत्या सगळ्या ऑर्डरची आपण मल्टिप्लिकेशन केली. 2/2 ला 2/2 नी मल्टिप्लाय केलं, 3/2 ला 2/3 नी मल्टिप्लाय केलं, 2/3 ला 3/2 नी आणि 3/3 ला 3/3 नी. कळलंय? घ्या चला. ऑनलाईन कन्सेप्ट कळलाय का रे? एक्झाम्पल कळलंय का ऑनलाईन? ए बाळांनो घ्या पटपट. चला बाळांनो कॅल्क्युलेशन तुम्हाला जमले पाहिजेत. लक्षात घ्या कॅल्क्युलेशन करताना गडबड करू नका. ठीक आहे चला. ऑनलाईन लेक्चर सोडून बाकीचे काही डाऊट असतील आपण 6:15 आलं तुम्हाला मी 6:15 आलं तोंडात 8:15 वाजता तुम्ही मला विचारा बाळांनो. ठीक आहे एक 15 मिनटं थांबा. 15 मिनटानंतर तुम्हाला काय काय डाऊट असतील मी तुम्हाला हँडरेजचं पण ऑप्शन इनेबल करतो. तुम्ही मला तुमचे जे काही डाऊट असतील ना ते सगळे विचारा बाळांनो. ठीक आहे. झाले 1-2 मिनटं ऑनलाईन. झाले देऊ एक्झाम्पल. नेक्स्ट घ्या चला. घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या. इफ क्वेश्चन घ्या. इफ I is unit matrix of order 3/3 of order 3/3 and A is equal to and A is equal to 1 2 6 7 4 10 1 3 5 find A square minus 3A plus I. A square minus 3A plus I. काय करावं लागेल बोला चला. सगळ्यात पहिले काय काढावं लागेल बोला. ए स्क्वेअर कॅल्क्युलेट करता येईल पहिले. ए स्क्वेअर कॅल्क्युलेट करता येईल. ए स्क्वेअर कसा कॅल्क्युलेट करता? ए मल्टिप्लाइड बाय ए. नक्की. नंतर त्या ए स्क्वेअर मधून कोणी सबट्रॅक्ट करायचंय 3A म्हणजे परत एच मॅट्रिक्स घ्यायचा त्याला कोणी मल्टिप्लाय करायचं 3 ने. हे सबट्रॅक्ट करायचं आणि त्याच्यामध्ये आय काय करायचा ऍड. आय म्हणजे कोणता मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याची ऑर्डर किती दिलेली आपल्याला 3/3. मग सगळ्यात पहिले तुम्ही काय कॅल्क्युलेट करता ए स्क्वेअर काढता का? चला घ्या चला काढा कॅल्क्युलेट करा चला. ए स्क्वेअर is equal to A multiplied by A is equal to घ्या पटपट चला.
हा मी ए आहे असाच्या असं लिहितो इथून ए मल्टिप्लाइड बाय ए. चला एवढा आन्सर कॅल्क्युलेट करा. चला ए स्क्वेअरची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करून दाखवा. करा चला. करताना ऑनलाईन फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल द्यायचे, मी सॉल्व करून द्यायचे आणि तुम्ही फक्त लिहून काढायचे. त्याला काही मजा नाही बाळांनो. ठीक आहे. आपल्याला दोघांना करता आले पाहिजे. मी तुम्हाला क्वेश्चन दिल्यानंतर तुम्हाला तो सॉल्व करता आला पाहिजे. आन्सर तुमचे येत आहेत की नाही आपण इथं टॅली करू. घ्या बाळांनो चला. करा सॉल्व करा पटपट पटपट. चला बाळांनो ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते ती कॅल्क्युलेट करून दाखवा मला. चला ए स्क्वेअरची व्हॅल्यू आली. अरे वा. चेक करा व्यवस्थित करा बाळांनो, गडबड करू नका. करेक्ट आहे. फर्स्ट रो करेक्ट आहे. बोला 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 पुढच्या बोला. संजना शुभांगी करेक्ट आहे बाळांनो. करेक्ट आहे. उत्कर्ष बरोबर आहे बाळा. वैष्णवी करेक्ट आहे बाळांनो. लास्ट वाला पॉइंट चेक करा. लास्ट वाला ए चेक करा. उत्कर्ष लास्ट वाला डिजिट चेक करा फक्त एकदा. बरोबर आहे. सार्थक बरोबर आहे. वैष्णवी करेक्ट आहे बाळा. आले करे किती आले बोला. चला 21 28 56 पुढं 45 60 132 करेक्ट आहे आणि 61 करेक्ट आहे. कळले नक्की तुम्हाला. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये गडबड नाही ना काही. चला 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 एकदा मी कॅल्क्युलेट करतो, आपण एकदा टॅली करू. चला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम पटपट सांगा. चला आता 1 × 1 बोला ना पटपट. झाले ना तुमचे सॉल्व झालेत ना. पुढे सांगा. चला 2 × 7 किती आलाय सांगा. 14 प्लस 6 × 1 किती आलाय 6. मग परत फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम बोला. 1 × 2 2 प्लस 2 × 4 प्लस 6 × 3 किती आलाय 18. नेक्स्ट काय करायचंय चला फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम सांगा. 1 × 6 6 प्लस 2 × 10 प्लस पुढे बोला 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 पडत प्लस प्लस काय करावं लागेल लास्टला काय 6 × 5 किती आला 30. नक्की कळले. फर्स्ट रो तिन्ही कॉलम झाले. आता काय करावं लागेल सांगा. सेकंड रोला जावं लागेल. चला या ठिकाणी आपण सेकंड रो घेतली. सेकंड रो कॉलम कितवा पहिला बोला. 7 × 1 प्लस 4 × 7 प्लस बोला चला 10 × 1 किती आला 10. सेकंड रो काय करावं लागेल सेकंड कॉलम 7 × 2 किती आला सांगा 14
4 इंटू 4 16 प्लस 10 इंटू 3 30. परत सेकंड रो आणि काय करावं लागेल थर्ड कॉलम बोला 7 इंटू 6 बोलत चला 42 प्लस 4 इंटू 10 40 प्लस 10 इंटू 5 50. नक्की कळलंय. आता कॉलम संपल्यानंतर परत काय करावं लागेल सांगा रो आपल्याला चेंज करावं लागेल. मग आपण कुठं गेलो सांगा थर्ड रो कॉलम किती घेतला फर्स्ट कॉलम सांगा 1 इंटू 1 प्लस 3 इंटू 7 प्लस 5 इंटू 1. नक्की कळलं. पुढं काय करावं लागेल सेकंड कॉलम घ्यावं लागेल आपल्याला बोला चला 1 इंटू 2 प्लस 3 इंटू 4 प्लस 5 इंटू 3. नक्की कळले. चलो त्याच्यानंतर थर्ड रो आणि काय करावं लागेल सांगा थर्ड कॉलम 1 इंटू 6 किती आलाय 6 प्लस 3 इंटू 10 किती आला 30 प्लस 5 इंटू 5 किती आला 25 इज इक्वल टू व्हॅल्यू नक्की कळली किती आली सांगा 14 प्लस 6 20 20 प्लस 1 किती आला सांगा 21. इथे किती येते बोला 18 2 20 8 28 28 किती आली सांगा 28. बोला इथे किती 30 20 50 6 56 56. नक्की कळलेत का रे आलेत का व्हॅल्यू. पुढे बोला चला 28 38 7 45 किती व्हॅल्यू आली 40. इथं बोला 30 16 4 20 30 30 60 60. इथं किती आली 5 4 9 4 13 132 बरोबर आहे का रे. टॅली करत चला 21 5 26 1 27 27 15 2 17 27 2 29 29 25 30 20 50 55 6 61 किती व्हॅल्यू आली 61. आन्सर आलंय नक्की. ऑनलाईन ए स्क्वेअरची व्हॅल्यू आली आहे नक्की. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं बघा ए स्क्वेअर विचारलंय का फक्त काय विचारलं ए स्क्वेअर मायनस 3a प्लस आय. मग इथं आपण बघा सो ए स्क्वेअर मायनस 3a प्लस आय इज इक्वल टू ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली सांगा रे बोला पटपट 28 हां 60 132 हां 61 कळलं. हा ए स्क्वेअर लिहिला मायनस 3a म्हणजे काय करावं लागेल मायनस 3 इंटू ए घ्यावं लागेल ना. ए मॅट्रिक्स सांगा पटपट चला हां 1 2 6 7 4 10 हां 1 3 5 कळलं. प्लस काय येईल सांगा आय आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ना 1 0 0 0 1 0 0 0 1. अरे कळत आहे का नक्की. चलो सो इज इक्वल टू हा पहिला मॅट्रिक्स तर आहे तसंच राहील ना रे बाळांनो. हा पहिला मॅट्रिक्स तर आहे तसंच राहिला कळले. प्लस सॉरी प्लस नाही काय सांगा मायनस हा मायनस घेतला. आता 3 ने या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे आतमधल्या मॅट्रिक्सला सांगा काय येईल 3 इंटू 1 2 म्हणते. अरे बोला 3 इंटू 1 3 3 2 जा 6 3 6 जा 18 परत 3 7 जा 21 3 4 जा 12 3 10 जा 30 3 1 जा 3 3 3 जा 9 3 5 जा. नक्की कळले. प्लस या ठिकाणी हा आहे असंच राहणार 1 0 0 0 1 0 0 0 1. आता पहिले या दोघांची काय करू सबट्रॅक्शन या दोघांची काय होईल सबट्रॅक्शन इज इक्वल टू किती येईल सांगा चला 21 मायनस 3 बोलत चला 18 28 मायनस 6 22 56 मायनस 18 बोला 38. नेक्स्ट 45 मायनस 21 बोला किती 24 हां. नेक्स्ट 60 मायनस 12 48. नेक्स्ट 132 मायनस 30 102 27 मायनस 3 24 29 मायनस 9 26 कसं रे 20 ना बाळांनो 29 मायनस 9 किती आला 20 61 मायनस 15 बोला 46 आणि 5 51 10 61 46 46 प्लस आता काय येईल सांगा इथं 1 0 0 0 1 0 0 0 1. आता यांची ॲडिशन करायची की नाही मग त्याच्याच खाली इक्वल टू फायनल आन्सर लिहावं लागेल. सांगा 18 प्लस 1 किती आला 19. पुढचे तर तेच राहणार ना 22 प्लस 0 38 प्लस 0 हे तेच राहणार 29 नाही सॉरी 22 आणि 38. नेक्स्ट काय येईल सांगा 24 प्लस 0 किती आला 24 48 प्लस 1 किती आला 49 आणि 102 प्लस 0 किती आला 102. खालचे पण ॲडिशन करावं लागेल 24 प्लस 0 किती आलं सांगा 24 20 प्लस 0 किती आला 20 आणि 46 प्लस 1 किती आलं सांगा 47. कळले. दिस इज आवर फायनल आन्सर. नक्की कन्सेप्ट कळलाय एक्झाम्पल कळले घ्या लिहून पटकन. ऑनलाईन कळले का रे ऑनलाईन
फायनल आन्सर कसं आलं कळलंय का नक्की? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन अजिबात अवघड नाही बाळांनो, फक्त व्यवस्थित लक्ष द्यायला शिका. झालं, उरका 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 उरका. देऊ का एक एक्झाम्पल? ऑनलाईन एक एक्झाम्पल देऊ बाळांनो होमवर्कला. ऑनलाईन चला घ्या, एक एक्झाम्पल घ्या. if a is equal to 244 424 442 show that a square minus 8a is a scalar matrix. सांगा याचा अर्थ काय होईल? सांगा स्केलर मॅट्रिक्सचा अर्थ काय होईल? सांगा चला. डायगोनल एलिमेंट किती असतील? सेम. आता किती आहेत माहिती आहेत का? मगाशी आन्सर माहिती होतं. मगाशी बघा याच्या आधी 2 एक्झाम्पल आपल्याला विचारले होते. त्या ठिकाणी आपल्याला बघा कोणता मॅट्रिक्स विचारला होता? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आठवतंय का रे? याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला कोणता मॅट्रिक्स दाखवायचा होता? आयडेंटिटी. आयडेंटिटीमध्ये डायगोनल एलिमेंट किती असणार? 1. नॉन डायगोनल किती असणार? 0. आता आपल्याला कोणता मॅट्रिक्स विचारलाय सांगा? स्केलर. स्केलर मॅट्रिक्सचा अर्थ काय सांगा? डायगोनल एलिमेंट हे सेम असणार, नॉन डायगोनल एलिमेंट किती असणार? 0. अशा मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? स्केलर मॅट्रिक्स. नक्की कन्सेप्ट कळलाय? ऑनलाईन आन्सर सॉल्व्ह करता येईल बाळांनो. म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला काय करता येईल? मॅट्रिक्सची मल्टिप्लिकेशन करता येईल. ऑनलाईन कळले बाळांनो इथपर्यंत? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? बोला पटपट. ऑनलाईन हे बाळांनो कळले? नक्की इथपर्यंत कळले? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला आता काही प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या, हा जर पॉईंट कळलेला असेल तर तुम्हाला पुढे कुठल्याही गोष्टीमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण पुढचे पॉईंट सोपे आहेत बाळांनो. ट्रान्सपोज करा, इनव्हर्स करा, सोपे पॉईंट आहेत. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये बरेच मुलं चांगले हुशार मुलं कन्फ्युजन करतात. तर त्याच्यामध्ये हे एक होमवर्कला एक्झाम्पल घ्या. उद्या आपल्याला मॅट्रिक्सच्या प्रॉपर्टीज बघायच्यात.
मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या त्या ठिकाणी सुद्धा मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल होणार आहेत. कळलं? अजून मी तुम्हाला एक 8-10 एक्झाम्पल होमवर्कला पण देतो, नंतर देतो उद्याच्या लेक्चर नंतर. का? कारण की ती प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे. ऑनलाईन पर्यंत कळले बाळांनो? ऑनलाईन हे बाळांनो चलो. आता एक लक्षात घ्या, आता थोडंसं क्लासच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल सांगतोय की जवळपास 10 दिवस आपण ॲडमिशन म्हणजे डेमो लेक्चर जे असतील हे जवळपास किती दिवस असतात? 10 दिवस. जवळपास आय थिंक 7 ते 8 दिवस झालेत. लास्ट संडेला आपण लेक्चर सुरू केले होते. एकाही संडेला आतापर्यंत सुट्टी भेटलेली नाही. कुठल्याही संडेला तुम्हाला इथून पुढे सुट्टी मिळणार नाही. क्वचित रेअर केसमध्ये काही इमर्जन्सी आली तर अशा वेळेला, पण शक्यतो कुठल्याही संडेला सुट्टी मिळणार नाही. ठीक आहे. 1-2 मिनिटं मी बोलतो, मग तुम्हाला काय डाऊट असेल ते विचारा. सगळ्यात पहिले आता क्लासची जी ॲडमिशन प्रोसेस असेल ती काय असेल लक्षात घ्या. इथून पुढचे आता अजून 2 दिवस जे लेक्चर्स असतील हे लेक्चर आपले डेमोमध्येच होतील. पण 2 ते 3 दिवसानंतर ज्या वेळेला मी काय करेल, डेमोचे लेक्चर संपून टाकेल म्हणजे बंद करेल. तिथून पुढं जे लेक्चर्स असतील ते आपलं जे ॲप आहे ॲरो कम्प्युटर अकॅडमी, ॲरो कम्प्युटर अकॅडमी, ऑलरेडी तुम्ही बऱ्याच जणांनी हे ऑलरेडी ॲप डाउनलोड केलेलं आहे, इन्स्टॉल केलेलं आहे. ॲरो कम्प्युटर अकॅडमी नावाचं जे ॲप आहे प्ले स्टोअरवर ते इन्स्टॉल करायचं. ते इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल बाळांनो त्याच मोबाईल नंबरने लॉग इन करा. आता सगळ्यात पहिले डिसाईड करा की तुम्हाला लेक्चर कोणत्या मोबाईलवर करायचे. तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर लेक्चर करायचे असतील तर त्याच मोबाईलमध्ये ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर लक्ष द्या काय काय सांगतोय, पुढे गडबड नको. मग त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल ते मोबाईल नंबर विचारतील, त्या मोबाईल नंबरने लॉग इन करा. जर कोणाला लॉग इन करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कॉल करू शकता. मी तुम्हाला शेवटी माझा नंबर ऑलरेडी दिलेला आहे, तुम्हाला ग्रुपमध्ये माहिती आहे, पण तरी सुद्धा मी सगळे डिटेल टाकून देईल आज सुद्धा ग्रुपवर. ओके. मग आता या ठिकाणी पहिले तुम्ही काय करणार, इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल, फॉर एक्झाम्पल मी माझा नंबर टाकतो 8788335443. या नंबरने तुम्ही काय करणार, सपोज तुमच्या नंबरने लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बरेचसे कोर्सेस दिसतील. तर त्या ठिकाणी एक स्टोअर नावाचं ऑप्शन आहे. स्टोअर नावाच्या ऑप्शनमध्ये आत्ता सध्या जसा आपला एक कोर्स होता, कोणता कोर्स होता, फर्स्ट इयर डेमो नावाचा कोर्स आहे के स्कीमचा, तसे अजून 2 ते 3 कोर्स लॉन्च होतील. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. तुम्ही ॲपमध्ये पेमेंट करू शकता किंवा ॲपमध्ये करायच्या ऐवजी बेटर वे, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वाटत असतील तर सरळ सरळ हा नंबर आहे 8788335443. ज्यावेळेला हा नंबर तुम्ही फोनपेला पण वापरू शकता, पेमेंट करण्यासाठी फोनपेनी करू शकता, किंवा त्याचबरोबर तुम्हाला गुगल पेनी ट्रान्सफर करायचे असतील जीपेनी करू शकता, किंवा तुम्हाला अकाउंट टू अकाउंट ट्रान्सफर करायचे असतील तर ते डिटेलसुद्धा मी ग्रुपवर टाकून देईल, मला मेसेज करा. ओके. आता ज्या वेळेला हे फोनपे आणि गुगल पेनी पेमेंट केलं, ज्या वेळेला नाव येतं बाळांनो फोनपे गुगल पेला, ते नाव येतं अक्षय सोमवंशी असं. हे नाव तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. फोनपे किंवा गुगल पेला ट्रान्सफर करा. आता फीज ज्या वेळेला ट्रान्सफर झाली, फीज ट्रान्सफर झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची, तर सगळ्यात पहिले ज्या ठिकाणी तुम्ही पेमेंट झालेला असेल त्याचा एक स्क्रीनशॉट असतो बाळांनो. पेमेंट झाल्यानंतर त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट. आता स्क्रीनशॉटमध्ये एक UTR नंबर असतो. कोणता नंबर असतो? UTR नंबर. लक्षात घ्या. फक्त पेमेंट झालं याचा अर्थ ॲडमिशन झाला असं पकडू नका. ठीक आहे. काय सांगतोय, हा स्क्रीनशॉट आहे. या स्क्रीनशॉटमध्ये एक UTR नंबर म्हणजे काय, ज्यावेळेला पेमेंट तुम्ही केलं तिथं डिटेलमध्ये जायचं, व्ह्यू डिटेल. डिटेलमध्ये गेल्यानंतर UTR नंबर असतो. तर असा स्क्रीनशॉट जेवढी तुम्ही फीज पे केलेली, फॉर एक्झाम्पल तुम्ही 2000 रुपये फीज पे केलेली असेल तर ते 2000 रुपये किंवा जी काही फी असेल त्याचा UTR हा स्क्रीनशॉट मला याच नंबरला पाठवायचा. काय काय पाठवायचं सांगतो मी तुम्हाला. या नंबरला व्हॉट्सअपवर काय काय पाठवायचं, पाठवायचं आहे कोणाच्या नंबरवरून, विद्यार्थ्याच्या मोबाईल नंबरवरून. फीज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करा, आईच्या मोबाईलवरून करा, वडिलांच्या मोबाईलवरून, कुठूनही फीज पे करा, फरक पडणार नाही. पण ज्यावेळेला स्क्रीनशॉट पाठवताल, जो नंबर तुम्हाला ग्रुपमध्ये आणि ऑफिशियल ॲपमध्ये जर ॲड करायचा आहे तर त्या ठिकाणी त्या नंबरवरून, फॉर एक्झाम्पल तुमचा नंबर काहीतरी असेल, या ठिकाणी तुमचा काहीतरी नंबर घेतो मी, या ठिकाणी 57392681 असा काहीतरी नंबर आहे. या नंबरवरून तुम्ही पहिले काय करणार, स्क्रीनशॉट पाठवणार. हा तुम्हाला नंबर रजिस्टर करायचा आहे. अजून त्याच्या खाली तुम्हाला काय काय गोष्टी पाठवायच्या. सगळ्यात पहिले तुमचं नेम पाठवायचं आहे. नेम नंतर तुमचं इयर, इयरच्या पुढे लिहा फर्स्ट इयर, नेम पूर्ण लिहा. नेम पूर्ण लिहायचं कारण काय लक्षात घ्या, कधी कधी प्रॉब्लेम असं होतो, पाठीमागच्याच वर्षी झाले की एकाच नावाचे आणि आडनावाचे 3 विद्यार्थी होते. नाव पण तेच, आडनाव पण, असे 3 विद्यार्थी होते. मग कन्फ्युजन नको व्हायला म्हणून नाव, त्याच्यानंतर तुमचं वडिलांचं नाव आणि आडनाव, अशा 3 गोष्टी तुम्हाला टाकायच्यात. इयर टाकायचंय. इयर टाकल्यानंतर तुम्हाला टाकायचंय सब्जेक्ट. आता या ठिकाणी सब्जेक्टमध्ये
एकतर तुम्ही असं टाकू शकता फक्त मॅथ्सचा कोर्स असेल तर मॅथ्स, जर तुम्हाला मॅथ्स आणि सायन्स दोन्ही कोर्सेस असतील तर मॅथ्स कॉमा सायन्स. कळले नक्की? असं टाकायचं तुम्हाला. पहिले मॅथ्स टाकायचंय, फक्त मॅथ असेल तर मॅथ, सायन्स पण असेल तर मॅथ कॉमा सायन्स. ज्यांना फक्त सायन्स घ्यायचंय त्यांनी काय टाकणार? फक्त सायन्स. आणि त्याच्या खाली तुम्हाला टाकायचंय कॉलेज. मग कॉलेजमध्ये ज्यांचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे त्यांनी फक्त जीपी आणि त्याच्या पुढे नगर असं टाकलं तरी चालेल. एवढ्या डिटेल मला पाठवून द्यायच्या. त्या डिटेल फक्त मला पाठवून द्या. दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या, आता लक्षात घ्या मी अजून ऑफिशियल ग्रुप बनवलेला नाहीये. का? कारण की ऍडमिशन प्रोसेसला मी 2 ते 3 दिवस देतोय. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे, परवाचा दिवस. 3 दिवसात तुम्ही तुमची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घ्या. याचं कारण असं आहे बाळांनो, ऑफलाईनमध्ये जागा मिळत नाही. हे तुम्हाला आत्ता कळणार नाही, ज्यावेळेला तुम्ही सिनियर सांगतील किंवा तुम्ही ज्यावेळेला क्लासला येताल जागा भेटणार नाही त्यावेळेला तुम्हाला कळेल. तर त्याच्यामुळे सांगतोय बाळांनो की लवकरात लवकर ऍडमिशन कन्फर्म करून घ्या. आणि हे सगळे डिटेल्स, नाव, इयर, सब्जेक्ट, कॉलेज आणि फीस पे केल्याचा स्क्रीनशॉट, या गोष्टी फक्त मला हा माझा जो नंबर आहे या नंबरला काय करायच्यात? व्हॉट्सअप करायच्यात. कोणी म्हणत असेल सर कॅश पेमेंट केलं तर चालेल का? तिथं येऊन चालेल, काहीही प्रॉब्लेम पडणार नाही. कळले? तुम्ही इथं येऊन कॅश पेमेंट केलं तरी चालेल, फोन पे गुगल पेने फीस ट्रान्सफर केली तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला त्या ॲपमध्ये मी ॲड करून घेईल. तुम्हाला सुरुवातीला कोर्स दिसणारच नाही, तुम्हाला तिथे दिसणार नाही, बेसिक मॅथमॅटिक्स काही दिसणार नाही. ज्यावेळेला मी तुम्हाला बॅक एंडने ॲड करेल त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी तो कोर्स काय होईल? विजिबल होईल. आता याच्यामध्ये अजून काय काय, मग फी स्ट्रक्चर कसं आहे लक्षात घ्या. ह्या ठिकाणी सेपरेट जर सब्जेक्ट घेतला, मॅथमॅटिक्स हा जर सेपरेट सब्जेक्ट घेतला तर त्याची फी 1500 आहे. फिजिक्स जर सेपरेट सब्जेक्ट घेतला तर त्याची फी 1500 आहे. त्याच्यानंतर केमिस्ट्री हा जर सेपरेट सब्जेक्ट घेतला तर त्याची फी आहे 1500. कोणाला फक्त मॅथ लावायचं आहे 1500, कोणाला फक्त फिजिक्स केमिस्ट्री लावायचं आहे 1500. फक्त दोन्हीचं कॉम्बिनेशन लावायचं आहे, म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन्ही सब्जेक्ट लावायचे तर त्याची फी होईल 2000 रुपये. म्हणजे 1500 3000च्या ऐवजी जर समजा दोन्ही लावलेले असेल तर 2000 रुपयेच होईल. आणि त्याचबरोबर हा मॅथचा सब्जेक्ट 1500. अशा तीनही सब्जेक्टची जी फी होईल दॅट विल बी 3500. ठीक आहे. आत्ताच पहिल्यांदाच सांगतोय, कुठल्याच विद्यार्थ्यांनी कुठल्याच पॅरेंटनी सर फीज कमी करा हे बोलू नका. आत्ता सांगतोय मी का, कारण लक्षात घ्या बाळांनो, एक तर डेली मला कॉल येत असतात. आता सेकंड इयरची पहिली क्लास टेस्ट झाली, त्यांचे सेकंड इन्स्टॉलमेंटचे डेट आलेले आहेत, त्यांचे मला डेली 50-60 कॉल असतात. थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांचे कॉल असतात. त्यात तुम्ही कॉल करायचं आणि त्याच्याबद्दल आर्ग्यू करत बसायचं, सर थोडी फी कमी करा. लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांना विचारा फर्स्ट इयरची फीज किती होती. मॅथ फिजिक्स केमिस्ट्रीची टोटल 4500 फी घ्यायचो मी. पण काय होतंय की बरेचसे बाहेरच्या गावातले विद्यार्थी आहेत, म्हणजे जळगाव झालं, धुळे झालं, नाशिक, येवला, सांगली, काही रुरल एरियामधले जे स्टुडंट्स आहेत, मग अशा विद्यार्थ्यांना सुद्धा क्लासेस करता आले पाहिजेत. म्हणून या ठिकाणी फीज आहे तुमची 3500. सर मग मी 1 टाइम पे करतो. तुम्ही 1 टाइम करा, इन्स्टॉलमेंटमध्ये करा, कशीही करा, 3500 पेक्षा फीज कमी होणार नाही. कळले? म्हणजे स्पष्ट बोलतो. कारण काय होतं बाळांनो, लक्षात घ्या, प्रॉब्लेम काय होतं, ज्यावेळेला एखादं पॅरेंट बोलतात, आई बोलती, वडील बोलतं, त्यावेळेला मलाच कसं तरी वाटतं. म्हणून मी ऑलरेडी काय केलं, इथं 4500 फी होती, डायरेक्ट फी कमी करून 3500 ठेवली. याच्यापेक्षा फीज कमी होणार नाही. कळले नक्की? जर तुम्हाला कोणते क्लासवाले म्हणत असतील आम्ही 500 रुपयात देतो, 700 रुपयात देतो, 800 रुपयात देतो, तुम्ही या, बिनधास्त जा, मला काही प्रॉब्लेम होणार नाही. सेकंड सेमिस्टरला ज्यावेळेला येतात त्यावेळेला आपण मात्र भेटतो. आलं लक्षात? मग त्यावेळेला तुम्ही M2चा तर क्लास लावाच, पण M1चा जो काही बॅकलॉग राहिलेला असेल त्याचाही आपण तुम्हाला रेकॉर्डिंग देऊन टाकल. काळजी करू नका. का? कारण बाहेर गेल्यानंतर काय होईल हे तुम्हाला हळूहळू कळेलच. ठीक आहे. फीमध्ये का कॉम्प्रोमाइज करत नाही, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढे व्हिडिओ मिळतील बाळांनो. लक्षात घ्या, तेवढे लाईव्ह लेक्चर तुम्हाला मिळणार आहेत, तेवढे लेक्चर झाल्यानंतर त्याची रेकॉर्डिंग ॲपमध्ये मिळणार आहे. आता अजून बघा, व्यवस्थित लक्ष द्या. ऑनलाईन 2 मिनिटं थांबा, चॅटबॉक्समध्ये नंतर टाका, मी पहिले पूर्ण सांगतो मग तुमचे डाऊट करतो. आता याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्हाला कोर्स मिळेल बाळांनो, ज्यावेळेला तुम्हाला कोर्समध्ये लॉग इन होईल, लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला रिसिट मिळेल, काहीतरी 1000 रुपीज अशी काहीतरी रिसिट मिळेल, की रॅन्डम रिसिट मिळेल. किती अमाऊंटची मिळेल? 500, 1000, कितीची पण मिळेल. तुम्ही 3000 फी भरलेली असेल तरी रिसिट तुम्हाला 500, 1000ची मिळेल. का? कारण की काहीतरी एक डिफॉल्ट सेटिंग करून ठेवलेली आहे. आता ज्यावेळेला फीस पेड झाली, कोर्स आला, त्या कोर्समध्ये गेलो आपण, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा फर्स्ट इयर मॅथ असा काहीतरी कोर्स असेल, ह्या कोर्समध्ये तुम्ही गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला टॅब मिळतात. पहिला टॅब मिळतो ओव्हरव्ह्यू नावाचा, सेकंड टॅब मिळतो बाळांनो कंटेंट नावाचा, त्याच्यानंतर पुढचा टॅब मिळतो लाईव्ह क्लासेस नावाचा. असे 3 टॅब मिळतात. ओव्हरव्ह्यूच्या खाली गेलं, ज्या वेळेला तुम्हाला लेक्चर लाईव्ह करायचं असेल तर ह्या ठिकाणी जॉईन लाईव्ह असा एक ऑप्शन येतो. कोणत्या टॅबमध्ये येतो? तो
ओव्हरव्ह्यू मध्ये. म्हणजे तुम्ही ओव्हरव्ह्यू मध्ये गेलं, लेक्चर सुरू झालं, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. ज्या वेळेला लेक्चर असेल आदल्या दिवशी तुम्हाला मेसेज टाकला जाईल. शक्यतो टायमिंग फिक्स राहील, फक्त संडेचा टायमिंग व्हॅरी होऊ शकतो. 7च्या ऐवजी फक्त तो 10 वाजता असेल. डेली संडेला शक्यतो 10 किंवा 10:30 11च्या आसपास क्लास असेल. तो मेसेज तुम्हाला ग्रुपवर टाकला जाईल. कोणत्या? ऑफिशियल डेमोच्या ग्रुपवर नाही. पुढं इथून तुम्ही लेक्चर लाईव्ह करू शकता. लेक्चर लाईव्ह केल्यानंतर तुम्हाला आता ऑप्शन कळते, चॅट बॉक्स आहे किंवा तुम्हाला आतून अजून काय हँड रेजचा ऑप्शन आहे जो मी इनेबल करेल. ते झाल्यानंतर लेक्चर झाल्यानंतर ऑटोमॅटिक अर्धा एक तासानंतर जी काही रेकॉर्डिंग आहे ही ऑटोमॅटिक कोणत्या टॅबमध्ये ती लाईव्ह क्लासेस नावाच्या टॅबमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ता आपलं लेक्चर संपलं, 1-1.5 तास झाला, 1-1.5 तासानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये ती रेकॉर्डिंग दिसेल. त्या रेकॉर्डिंगच्या पुढची डेट पण दिसेल. म्हणजे ही आजचं लेक्चर आहे. त्यानंतर मी ते लेक्चर घेतो आणि कशामध्ये टाकतो? कंटेंटमध्ये. मग कंटेंटमध्ये मी त्याच्यानुसार ऑर्गनाईज करतो. युनिट नंबर 1, मग युनिट नंबर 1च्या फोल्डरमध्ये सगळे युनिट 1चे लेक्चर असतील. त्याच्यानंतर युनिट 2 असेल, म्हणजे त्याच्यानंतर युनिट 2चे लेक्चर. अशा पद्धतीने ते लेक्चर काय केले जातील? ऑर्गनाईज केले जातील. आता कंटेंटमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग नावाचा पण एक टॅग मिळेल. अजून एक तुम्हाला एक फोल्डर मिळेल त्याच्यामध्ये नोट्स नावाचं. त्या नोट्समध्ये फिजिक्स केमिस्ट्रीच्या ज्या काही नोट्स असतील त्या तुम्हाला नोट्स मिळून जातील. त्या नोट्स तुम्ही तिथून तुम्हाला प्रिंट काढायचे असतील तर प्रिंट सुद्धा काढू शकता. त्याचबरोबर या सायन्ससाठी लागणारे, जो बेसिक सायन्स सब्जेक्ट होता आपला, या फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये लागणारे जेवढे काही MCQs असतील MSBTचे प्रिव्हियस इयरचे किंवा सगळं काही, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशामध्ये मिळतील बाळांनो? ॲपमध्ये. व्हॉट्सॲपवर काही टाकलं जाणार नाही, सगळ्याच्या सगळं कशामध्ये टाकलं जाईल बाळांनो? तुमच्या ॲपमध्ये. कळतंय नक्की? आता मग सर बुक्स कोणते घ्यायचे? मग काही काहींना डाऊट बुकमध्ये होता. तर ज्यांनी क्लास लावलेत बाळांनो, ज्या सब्जेक्टचे क्लास लावले त्या सब्जेक्टचं एकही बुक घ्यायची तुम्हाला गरज नाही. सगळं मी कव्हर करून घेईल. पण ज्यांनी क्लास लावले नसतील, कोणाला फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्या 2 सब्जेक्टचे घ्यायचे समजा, तर त्यांच्यासाठी तुम्ही टेक नॉलेज हे बुक प्रेफर करू शकता. टेक नॉलेज. आणि मॅथसाठी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला निराळी नावाचं एक पब्लिकेशन आहे किंवा टेक्निकल नावाचे, या 2 पैकी कुठलंही बुक तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला रेकमेंड करेल, जर क्लास लावला तर एकही बुक घ्यायची गरज पडत नाही. प्रत्येक क्वेश्चन, एकूण एक क्वेश्चन तो नोट्समधला येईल. नोट्सच्या बाहेरचं काही म्हणजे त्याच्या पलीकडचं काही येणार नाही. कळले नक्की? सो अजून तुम्हाला काय काय डाऊट्स असतील तर तुम्ही ते डाऊट विचारू शकता. आय एम गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर, युअर टीचिंग इज गुड. बरं, आवरू नका, थांबा जर लेक्चर नाही झालेलं अजून. सर GP अहमदनगरची पण कॉलेज कधी सुरू होणार आहे ती प्रोसेस सांगा. ओके, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज अहमदनगर, त्याची कॉलेज आहे म्हणजे त्याचं जे कॉलेज आहे हे तुमचं कधी सुरू होईल बाळांनो? उद्यापासून 3 तारखेला तुमचं इंडक्शन सेशन आहे. त्या ठिकाणी तुम्हाला इंडक्शन मध्ये स्कीम काय आहे, सिलेबस काय, ह्या गोष्टी सांगतील. पॅरेंट इंडक्शन किंवा स्टुडंट इंडक्शन असेल, कॉलेजच्या ब्रँचेस याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देतील. उद्यापासून ते सुरू होऊन जाईल तुमचं. ठीक आहे. नोट्सच्या झेरॉक्स मिळतील का? PDF? येस. तुम्हाला ज्या नोट्स असतील बाळांनो सायन्सच्या, त्या नोट्सच्या PDF तुम्हाला डाउनलोड करायचा ऑप्शन आहे. कशामध्ये? ऍपमध्ये. तुम्ही ऍपमध्ये डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला त्या नोट्स प्रिंट काढायच्या तर त्या नोट्स तुम्ही प्रिंट काढू शकता. दुसरी गोष्ट, लेक्चर फक्त मोबाईलवर करता येतील किंवा टॅबवर, लॅपटॉपवर ऍक्सेस नाहीये, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला तुम्ही लेक्चर्स आहेत ते रेकॉर्ड सुद्धा करू शकतात. ज्यावेळेला तुम्ही ऑफिशियल कोर्समध्ये येताल त्यावेळेला त्याच्यामध्ये रेकॉर्डिंगचा सुद्धा ऑप्शन इनेबल केलेला आहे. म्हणजे तुम्ही जर समजा कॉलेजमध्ये गेले, वायफाय रेंज आहे आणि तुम्हाला जर समजा डाउनलोड करायचं आहे तर तुम्ही सगळ्याच्या सगळे लेक्चर डाउनलोड करू शकता. पुढं, माझं ऍडमिशन ऑनलाईन फिक्स करताल का? हो बाळा, ऍडमिशन ऑनलाईन फिक्स करतो. पुढं, अरे हो बाळा, ऍडमिशन ऑनलाईन फिक्स करतो. मला पण ऑफलाईनला ऍडमिशन बुक करायचंय. ठीक आहे बाळांनो. ऑनलाईन अजून ऑफलाईन? अरे हो ना बाळांनो, ऑफलाईन सीट हवी आहे बाळांनो. ठीक आहे, ऑनलाईन ऑफलाईन मध्ये सीट मिळेल तुम्हाला. जेवढे असतील 1-2-3 दिवसात करून घ्या. येस, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ऑप्शन्स राहतील का? व्हेरी गुड. एक क्वेश्चन काय बाळास विद्यार्थ्यांना, की सर आम्ही ऑनलाईन मध्ये ऍडमिशन घेतलं तर फक्त ऑनलाईनच करता येईल का? नाही. ज्यांनी ऍडमिशन लवकर कन्फर्म केलेलं आहे, ज्यांनी ऑफलाईन मध्ये म्हणजे सीट जे ते तयार केलेलं आहे, घेतलेलं आहे, तर त्यांना ऑफलाईन पण क्लास अवेलेबल आहे. त्यांना ऑनलाईन करायचं तर ऑनलाईन पण करू शकतात. पण एक पर्टिक्युलर पिरियड गेला, पर्टिक्युलर पिरियड म्हणजे एक 6-7 दिवस गेले, त्यानंतर क्लासची ऑफलाईनची जागा फुल झाली, त्यानंतर मात्र आपल्याला ऍडमिशन देता येणार नाही. मग त्यावेळेला आपल्याला काय करावं लागेल बाळांनो? फक्त आणि फक्त आपल्याला ऑनलाईन मध्येच ते लेक्चर कंडक्ट करावं लागतील. ठीक आहे. हो बाळांनो, ठीक आहे, चालेल. फीस तुम्हाला आज पे करायची, आज पे करू शकता. आज पे केल्यानंतर तुम्हाला फक्त ज्या ज्या डिटेल टाकितल्या तेवढ्या मात्र डिटेल टाकून द्या. ऑफलाईन क्लाससाठी हीच प्रोसेस आहे बाळांनो, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला का सांगतोय, तुम्ही म्हणताल सर आम्ही उद्या आलो परवा आलो तर केलं तर चालेल का? चालेल, पण मी तुम्हाला आत्ताच सांगतोय की
किती दिवस आपल्या सीट अवेलेबल राहतील हे मात्र मी तुम्हाला सांगू शकत नाही. मे बी बाळांनो 2 दिवसात फुल होतील, 3 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसही लागतील, सांगता येत नाही. आलं लक्षात? ऑफलाईन साठी तेच करायचं बाळांनो. ऑफलाईन क्लास साठी तुम्हाला काय करायचंय, फीस तुम्हाला पे करायची आहे, पे केल्यानंतर स्क्रीनशॉट टाकायचा आहे, स्क्रीनशॉट टाकल्यानंतर डिटेल टाकायचे, ऍडमिशन तुमचं कन्फर्म होऊन जाईल. ऑफलाईन ऍडमिशन करायचे आहे, ऑफलाईनला सीट भेटेल. हो बाळांनो, येऊन जा. 1-2 दिवसामध्ये ऍडमिशन पटपट पटपट ऑफलाईनचे कन्फर्म करून घ्या. दोन्ही ऑप्शन राहतील, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ऑप्शन राहतील. पूर्ण सेमिस्टरची फीज आहे. यस बाळांनो, बरं झालं. काही काही विद्यार्थ्यांना वाटतं की ही फी दर महिन्याला भरायची आहे का? नाही बाळांनो, ही महिन्याला फी भरायची नाहीये, ही पूर्ण सेमिस्टरची फी आहे. या फीज मध्ये पूर्णच्या पूर्ण सेमिस्टर तुमचं कव्हर होऊन जाईल. हो बाळांनो, भेटल, ऑफलाईन सीट भेटल, काळजी करू नका. ऑफलाईन करायचे आहेत, अरे भेटल. ऑनलाईन पूर्ण सेमिस्टर, यस बाळांनो, पूर्ण सेमिस्टरची फी 3,500 रुपये आहे. अपूर्वा, अरे बाळा, हो ना बाळा, हा ऑफलाईन यावं लागेल का? हा, जर तुम्हाला क्लास ऑफलाईन करायचे तर याचा अर्थ सर मला ऍडमिशन घेण्यासाठी ऑफलाईन यावं लागेल का? नाही, तुम्ही आता तिथून जिथं आहे तिथून सुद्धा ऍडमिशन कन्फर्म करू शकता. नंतर तुम्ही ऑफलाईन मध्ये क्लासला आले तरी चालेल. फक्त 1-2 दिवसात ऍडमिशन कन्फर्म करून घ्या बाळांनो. ठीक आहे? सिलेबस कधीपर्यंत कंप्लीट होईल एक लक्षात घ्या. फायनल पेपर झाल्याच्या पुढे तर मी सिलेबस जाऊ देणार नाही. आलं लक्षात? पहिली क्लास टेस्टच्या आधी पहिल्या क्लास टेस्टचा, दुसऱ्या क्लास टेस्टच्या आधी दुसऱ्या क्लास टेस्टचा. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सेमिस्टर तुम्हाला मोठं आहे, वेळ जास्त आहे, आरामात कव्हर होतं, काळजी करू नका. कारण की तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या कॉलेजला आहेत, तुम्हाला गणपतीच्या सुट्ट्या कॉलेजला आहेत. कळलंय नक्की? क्लासला मात्र असल्या कुठल्याही सुट्ट्या भेटणार नाही. सो त्याच्याबद्दल त्याचं टेन्शन घेऊ नका. जर एवढे 38 पोरं 70 पैकी 70 मार्क पाडतायत तर याचा अर्थ सिलेबस कंप्लीट न करता तर त्यांना पडलेले नसतील, हे त्याच्यावरून दिसतंय. किंवा थर्ड इयरचा विद्यार्थी 96.12 विद्यार्थी 3 विद्यार्थी 95च्या पुढे आहेत, 9 ते 10 विद्यार्थी 94% पुढे आहेत. याचा अर्थ ह्या पोरांचा सिलेबस 100% कंप्लीट झालेला असेल असं मला वाटतं. आलं लक्षात? दोन्ही ऑप्शन राहतील बाळांनो. कॉलेज स्टार्ट होणार म्हणून कॉलेजची इन्फॉर्मेशन येते का? येस बाळांनो, तुम्हाला ग्रुपवर मेसेज येऊन जाईल. ठीक आहे? तुम्ही जर कॉलेजच्या ग्रुपला ऍड असाल तर तुम्हाला कॉलेजच्या ग्रुपवर तो मेसेज येऊन जाईल. ठीक आहे? आय वॉन्ट टू टेक ऍडमिशन इन एरो कम्प्युटर अकॅडमी, माय पॅरेंट विल पे फीस टुडे, प्लीज कन्फर्म माय ऑफलाईन. ओके बाळा, संध्या. ठीक आहे बाळांनो. टाइम काय राहील कॉलेजचा? शक्यतो बघा, आता कॉलेजचा टाइम हा कॉलेजवर डिपेंड आहे, पण गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर बद्दल सांगतो, यांचा कॉलेजचा टायमिंग शक्यतो सकाळी 9:30 ते 6 वाजेपर्यंत असतो. मग त्यामध्ये ज्या दिवशी तुमचं प्रॅक्टिकल नसेल त्या दिवशी तुमचं कॉलेज असणार नाही. आलं लक्षात? त्यावेळेला काय असेल, तुम्हाला ऑफ पिरियड असतील. मग ऑफ पिरियड मध्ये इकडे तिकडे बॉम्बट्या मारत हिंडायच्या ऐवजी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नगरच्या 2 मिनिटाच्या अंतरावर क्लास आहे. 2 मिनिटं पण नाही, 1 मिनिट पळत जर गेले तर 30 सेकंद. हा, कारण की जर समजा क्लासचा दरवाजा उघडला बाळांनो, तुम्हाला खोटं वाटेल तर इथून मला कॉलेजचं गेट दिसतं. आलं लक्षात? एवढं जवळ आहे, तर इथं येऊन तुम्ही तुमचा अभ्यास करत जा. उद्या कॉलेजला कंपल्सरी यायचं आहे का? तुमच्यावर डिपेंड आहे बाळांनो. नाही आलं तरी चालेल, आलं तरी चालेल. शेवटी कॉलेज काय करणार हे कॉलेज सांगेल. आलं लक्षात? शक्यतो ट्राय करा. पहिल्या दिवशीपासून जर तुम्ही रेग्युलर लेक्चर केले. अपूर्वा, अरे बाळा, हो बाळा, तुला ऑफलाईन ऍडमिशन करायचंय. हा, ऑफलाईन फी भरायला तुला ऑफलाईन मध्ये यायची गरज नाहीये. तुम्ही ऑनलाईन मध्ये फी पे केली तरी तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईल. कॉलेजला यायचं की नाही, पण शक्यतो कॉलेजला यायचा प्रयत्न करा. कारण की इंडक्शन सेशन असतात बाळांनो. हे थांबाय, तुम्ही निसतेच नका मेसेज टाकू, सांगा ना 20 टिप पेंडिंग आहेत बाळांनो, थांबा जरा. हा, तर काय सांगत होतो मी? हा, इंडक्शन प्रोग्राम हे लवकर सुरू होतील बाळांनो. पहिल्या दिवशीपासून लेक्चर करायचा प्रयत्न करा, कॉलेज करायचा, जेणेकरून तुम्हाला असं वाटत नाही की काही मिस झालंय का. नाही तुम्ही 2-3 दिवस येत नाही आणि तुम्हाला असं वाटतं सर काही ना काहीतरी काय होईल, आमचं मिसच झालं का, असं काही विचार करू नका. आरती, 3 सप्टेंबरचा टायमिंग तुम्हाला ग्रुपवर येईल बाळांनो, पण शक्यतो 10-11 वाजता या. 11 वाजता सांगितलं. इथं आहेत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नगरचे विद्यार्थी बऱ्याच बसलेले आहेत, ते सांगतायत की सकाळी 11 वाजता. डिपार्टमेंट वाईज आहे. कोणत्या डिपार्टमेंटचं आहे तुमचं? बोला कोणतं आहे? सीओसीएम आहे काय? कम्प्युटर इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचं किती सांगितलंय? 11 वाजता. तुमचं सिव्हिलचं 2 वाजता. अजून एनटीसीचं 11 वाजता. म्हणजे काही डिपार्टमेंटचा 11ला आहे, काही डिपार्टमेंटचा 3 वाजता आहे. ठीक आहे? तुमच्या मैत्रिणींबरोबर डिस्कस करा, कॉलेजच्या ग्रुपवर टायमिंग येईल. नाही तर मला विचारा, मी सांगेल तुम्हाला. ऑनलाईन कोर्स परचेस केल्यावर ऑफलाईन सीट मिळेल का? 100% मिळणार. ऑफलाईन क्लास साठी काय करायचंय? काय नाही बाळांनो, फीस पे करायची, स्क्रीनशॉट टाकून द्या, ऍडमिशन होऊन जाईल. ऑफलाईन करायची असेल तरी चालेल, तुम्ही इथं क्लासवर येऊन सुद्धा फीस पे करून ऍडमिशन घेऊ शकता. फी कॅश दिली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पूर्ण सेमिस्टरची 3,500 रुपये फीज आहे. बरोबर आहे? ऑनलाईन परत रिपीट नका करू. जीपी नगरचं टायमिंग सांगितलं बाळांनो मी आता. अजून
हॉस्टेलवरून परमिशन नसल्यावर फक्त संडे सॅटर्डेला ऑफलाईन आले चालेल बाळांनो, काहीच प्रॉब्लेम नाही. शक्यतो लेडीज हॉस्टेलला म्हणजे मुलींचं जे हॉस्टेल आहे, गर्ल्स हॉस्टेल जे आहेत, त्यांना ऑफलाईन मध्ये यायची परमिशन नसती. तर अशा वेळेला तुम्ही मंडे टू फ्रायडे लेक्चर ऑनलाईन करा. सॅटर्डे संडे ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही क्लासवर ऑफलाईन साठी आलं तरी चालेल. एकदा लॉग इन केलं आहे ऍप, परत करायची गरज नाही बाळांनो. ऍप एकदा लॉग इन केलेलं आहे, काही टेन्शन करायची गरज नाही. तुम्हीच 3 सब्जेक्ट देता का? हो बाळांनो, सगळे सब्जेक्ट मीच कंडक्ट करतो. शक्यतो आपण सायन्सचे पण 2-3 लेक्चरचे डेमो घेऊ. ठीक आहे. कॉलेज असल्यावर क्लास कसे अटेंड करायचे? बाळा, कॉलेजचा आणि क्लासचा टायमिंग सेम राहणार नाही. क्लासचा टायमिंग हा सकाळी आहे 7 ते 9 राहील. कॉलेजचा टायमिंग हा 9:30च्या पुढे. ज्यांना ऑफलाईन पॉसिबल नाही होणार त्यांनी ऑनलाईन करा. ऑनलाईन पॉसिबल नसेल त्यांनी रेकॉर्डिंग केलं तरी चालते. मी ऑफलाईन क्लास लावले आणि जर एखाद्या वेळेस ऑफलाईन यायला टाइम भेटला नाही तर ऑनलाईन क्लास करतात 100% बाळा. ए बाबड्यांनो प्राप्ती थांब जरा, प्राप्ती थांब. वैष्णवी आरती थांबा. हा, एकदा तुम्ही ऑफलाईनला ऍडमिशन घेतलं, ऑफलाईन करा ऑनलाईन करा, फरक पडणार नाही. फक्त असं करू नका सर काय की दिवाळी दसरा आज ऑफलाईन उद्या ऑनलाईन, असं मात्र करू नका. कॅल्क्युलेटर 82 MS कळलं? कॅसिओचा 82 MS म्हणून जो आहे तो घ्यायचा प्रयत्न करा, कारण 991 MS हा प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर आहे. जर समजा तुम्हाला पेपरमध्ये तर कॅल्क्युलेटर अलाउड असतो, पण 991 MS हा जर प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर घेतला तर पेपरमध्ये कधी ना कधी काहीतरी प्रॉब्लेम येतील. म्हणजे एखाद्या कंट्रोलरनी पकडलं किंवा एखादा स्क्वॉड आला तर अशा वेळेला काही काही अलाउ करत नाही. तर अशा वेळेला 82 MS हा कॅल्क्युलेटर घ्यायचा प्रयत्न करा. टायमिंग तुम्हाला ग्रुपवर मेसेज येऊन जाईल बाळांनो. सायन्सचा डेमो उद्या वाटलं तर आपण सायन्सचं लेक्चर घेऊ. चला, सायन्सचे पण डेमो घ्या 1-1 तास. बरं ठीक आहे बाळांनो, जशी तुमची इच्छा. सायन्सचे सुद्धा तुमचे डेमो घेतो. ठीक आहे. आता मी लक्षात घ्या, इथं हँडरेजचा ऑप्शन इनेबल केलाय. ज्यांना काही डाऊट बोलून विचारायचे असतील हँडरेज का फोरलेस बाय नक्की. ठीक आहे. हा चला बाळांनो, मी आता ऑप्शन ज्यावेळेला इनेबल करेल तुम्ही बोलताल, मी तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह आन्सर देतो. बोला. चला. हा बोल स्वयं बोल. सर उद्या मला एक करते का ऑफलाईन क्लास? काय बाळा? ऑफलाईन क्लास करते का उद्या? हो, ऑफलाईन क्लास करता येईल बाळांनो, काही प्रॉब्लेम नाही. उद्यापासून ऑफलाईन क्लासला या. ग्रुपवर मेसेज येऊन जाईल टायमिंगचा. बरोबर सकाळी त्या वेळेवर क्लासवर या. शक्यतो 5-10 मिनिटं आधी या, म्हणजे वेळेवर तुम्हाला चांगली जागा मिळेल. आलं लक्षात? हो. हा चालेल. अजून बोला, पुढे बोला, पुढे बोला, पुढे बोला. 991 कॅमेल घेतलाय. ठीक आहे, ज्यांनी घेतला असेल त्यांचा राहू दे बाळांनो. हा बोला वैभव, बोला पटपट. चला सर एक डाऊट होता. हा ऑनलाईन थांबा, बाकीचे थांबा, एक एक उद्या. हा बोला बाळांनो. मी तुमच्या क्लासेसच्या आधी पण एक डेमो केले. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. तर तिथल्या डेमो मध्ये ना ते सांगतात नाही का की सगळे सब्जेक्ट तुम्हाला घ्यावेच लागते नाही का, घ्या मग. आणि त्यांची फी पण म्हणजे भरपूर आहे नाही का तुमच्यापेक्षा. तर फायनान्शियल कंडिशनचा थोडा इश्यू आहे नाही का सर. तर मला आहे ना तुमच्याच क्लासचा एक 3rd इयर पास आउट स्टुडंट ओम कावत, तो माझ्या ओळखीचा होता नाही का. बर, माहित आहे ना सर तो तुम्हाला? माहिती बाळा. ओम कावत बोल बाळा, टॉपर आहे. उरक पटपट. हा बोल बोल. हा तर तो त्याने सांगितलं नाही का क्लासेस इकडे लाव नाही का, दरवेळेसचे टॉपर आपलेच असतात. बर. तर मग मी तुमचे डेमो केले, तर मला आवडले नाही का डेमो. तर मी तिकडे एक सब्जेक्टची फी भरली होती, पण मला आता तुमचे क्लासेस लावायचे नाही का, तर माझं ऑफलाईन ऍडमिशन करायचं होतं. ठीक आहे बाळा, करून घेतो, काही प्रॉब्लेम. लक्षात घ्या बाळांनो, तुम्हाला फर्स्ट इयरच्या पहिल्या सेमिस्टरला बऱ्याच विद्यार्थ्यांना कळणारच नाही क्लास कुठं लावायचे कुठं नाही लावायचे. बरेच विद्यार्थी मेंढरा सारखे इकडे तिकडे जातात ऑनलाईन. 1 मिनिट बाळांनो, बरेच मेंढरा सारखे इकडे तिकडे जातात. सेकंड सेमिस्टरला लक्षात येतं की आपण फर्स्ट सेमिस्टरला दुसरीकडे कुठेतरी क्लास लावला आणि गणलो, आणि मग नंतर तुम्ही सेकंड सेमिस्टरला येता, तोपर्यंत आपला बेसिक मॅथमॅटिक्सचा कार्यक्रम झालेला असतो. ठीक आहे बाळा, ठीक आहे. आणि अजूनही सांगतो बाळांनो, बाकीच्या क्लासमध्ये तुम्हाला घाई करतील, फी पे करायची याची त्याची, पहिले डेमो करा. कळतंय का बघा? तुम्हाला तिकडं आवडलं तर 100% तिकडं करा. पण एखाद्या क्लासमधून तुम्हाला 10 वेळा फोन येतोय की आमच्याकडे क्लास करा, क्लास करा, क्लास करा, याचा अर्थ समजून घ्यायचं. इथून मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फोन येणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही इथं ऑफलाईन जरी आलेले असताल आणि तुम्ही ऍडमिशनची चौकशी करायला आले आणि त्याच्यानंतर तुम्ही महिनाभर फिरकले नाही, एकही फोन क्लास मधून येणार नाही. का? कारण पहिले अनुभव घ्या आणि मग या. ठीक आहे. बोला 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 सार्थक, बोल बाळा. चल. हा हॅलो सर, मला तुम्हाला संध्याकाळी भेटता येईल का क्लासला? हो ना बाळा, ये बिंदास ये, काही प्रॉब्लेम नाही. क्लासवर येऊन जा व्हिजिट करायला. हो सर, कारण की मी ते बाकीचे पण डेमो केले तिथले, बट त्यांची व्हिडिओ क्वालिटी आणि ऑडिओ क्वालिटी खूप हे होती, तर मग त्यांचं काहीच समजलं नाही. आणि माझे काही सिनियर्स जे होते ना, त्यांचे काही फ्रेंड्स पण होते, मग त्यांनी थोडे लेट ऍडमिशन घेतले होते, तर त्यांना ऑफलाईन सीट्स पण नव्हत्या भेटल्या, तर मग त्याच्यामुळे.
नाही नाही भेटेल बाळा ऑफलाईन. पाठीमाग 2 वर्षापूर्वीपासून ते ऑफलाईनचा प्रॉब्लेम होतो, कारण की एक लक्षात घ्या क्लासरूम छोटी आहे, 70-80 विद्यार्थी बसतात आणि तेवढे 3-4 दिवसात भरून जातात. हे तुम्हालाही माहिती आहे. ते ऑफलाईनचे विद्यार्थी तुम्हाला सांगतील, सिनियर पण सांगतील. तर ऑफलाईन करायचं असतं मात्र लवकर करून घ्या. ठीक आहे, आज येऊन द्या बाळा, संध्याकाळी करून घेतो ऍडमिशन मी. ठीक आहे. हा बोल बाळा, बोल 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 बोल. हा बोल संकेत, बोल. हॅलो. हा सर, मी मेकॅनिकल ब्रांचला आहे सर. हा बोल बाळा, बोल पटपट. हा सर, मी क्लासेस लावले होते पण माझे बॅकलॉग लागले सर. कुठं आहे? इकडं एरो मध्ये? नाही सर, मध्ये नव्हते लावले सर. मी बाबड्या, असं चाणक्य नको ना बाबा. चौकमध्ये एक्सेल कम्प्युटर्स नाही सर, तिथं महाले सरांकडे क्लास लावले होते सर. पण तिथं 1-2 दिवस स्टार्टिंगला शिकवलं सर त्यांनी, पण नंतर खूप फास्ट सिलेबस घेतला बाळा आणि एक लक्षात घ्या, सिलेबस पहिली कव्हर गोष्ट नव्हतं झालं. ऐका, मी काय सांगतो तुम्हाला, कुठल्या क्लासचं कुठल्या कॉलेजचं अजिबात नाव घेऊ नका बाळांनो. तुम्ही पहिले क्लास करा, 1 सेमिस्टर. आता तुला तर माहिती, तुला तर काही प्रॉब्लेम नाही म्हणा, तू तर 1 वर्ष अनुभव घेतला, ते चांगला. आता वाईडी झालायच हो बाळांनो. चालेल. आता या हो सेमिस्टरला सर. कर. आलं लक्षात. आणि बोलताना पूर्ण बोलत जा बाळा. पहिलेच म्हटलं की मी वाईडी झालोय, क्लास लावल्यामुळे मला टेन्शन आलं बाळांनो. आलं लक्षात. मी 2 मिनिटं शॉक नाही मध्ये पडलो होतो. ठीक आहे चालते बाळा. आता ह्या सेमिस्टरला तरी कर. क्लासचं कसं हा कळलं? सर, आणि पण सर ते मित्रांनी सांगितलं नाही का, इथं हं, ॲरो कम्प्युटर्स लावून आहे. आणि तुमचे ते थर्ड इयरचे पासआउट मित्र होते काही हं. स्टुडंट, तर त्यांच्यातर्फे कळालं सर. म्हणजे मी मिड सेमिस्टरला ट्राय केला होता सर इकडे लावायचा, हं. पण ऑफलाईन सीट अवेलेबल नव्हतं सर, फुल झालं होतं सर. त्याच्यामुळे मला घेता नाही आलं सर. म्हणून मी पहिल्या दिवशीपासून बोंबलत होतो बाळा, नो ऑफलाईनला लवकर ट्राय करा. त्या ऑफलाईनच्या नादात आपलं वर्ष गेलं. बरं ठीक आहे, ऑफलाईन मध्ये तू इथं नाही केलं बाळा, मग नंतर ऑनलाईन मध्ये तरी करायचं होतं ना. सर पण नंतर मग म्हटलं जाऊ दे आता, बॅक तसं पण अर्ध सेमिस्टर गेलं होतं सर. जाऊ दे, मग चला, अर्ध त्याच्यामुळे सेमिस्टरच्या नादात वर्ष गेलं आपलं. ठीक आहे बाळा, काही प्रॉब्लेम नाही, हो चालते. सर. या सेमिस्टरला तरी कर. आता मात्र वर्ष वाया घालू नको ना. लक्षात, सर नाही तर घरचे येऊन माझं जीव घेते ना. नाही सर, चालेल, ऑफलाईन ऍडमिशन. हा करतो बाळा, चालतंय. येऊन जा आज वगैरे करून घ्या. बोल बोल बोल. हा स्वयं बोल, परत एक डाऊट आहे. हा बोल बाळा, बोल. हॅलो सर. बोला. सर, उद्या आमचे कॉलेज टाइम काय? मी ना फर्स्ट इयर आहे प्रोडक्शन इंजिनिअरिंगला. मी कॉलेज टाइम. तुम्हाला ग्रुपवर टाकतो बाळांनो. जीपी नगरचा टायमिंग आहे ना, कोणत्या डिपार्टमेंटचं इंडक्शनचा टायमिंग आहे ना, मी आज टाकून देतो बाळांनो. त्याच्यानुसार तुम्हाला हा कळेल. ठीक आहे. हा. चला, थाला 007 धोनीचा फॅन. बोल बाळा, धोनी बोल. जीपी नगरचा स्टुडंट आहे, तर मला ऑफलाईन सीट कन्फर्म करायची होती सर. मी आज काही येऊ शकत नाही, तर उद्या आल्यावर चालेल का सर? चालेल बाळा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. उद्या येऊन ऍडमिशन कन्फर्म केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही बाळा. फक्त लवकर करा बाळांनो, तुम्हाला कळेल हळूहळू काय चाललंय काय नाही ते. ठीक ते आहे. आज चालू ना, त्यामुळे येऊ शकत नाही मी, त्यामुळं गावाकडे. चालेल बाळा, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. चालतंय, येऊन जा. ओके बाळा. अजून बोला. हा बोला, प्रियांका बोला. हॅलो सर. हा बोला. सर, मला पण सेम प्रॉब्लेम आहे. 2-3 दिवस ऍडमिशन घ्यायला वेळ होईल, तर चालेल का सर? 2-3 दिवसानंतर ऑफलाईन ऍडमिशन मिळेल का? बघा, लक्षात घ्या, 2-3 दिवसानंतर ऑफलाईन मिळेल की हे नाही सांगतात बाळांनो. तर तुम्ही ट्राय करा 2-3 दिवसानंतर. शक्यतो पॉसिबल असेल तर तुम्हाला जर समजा आज उद्या ऑनलाईन पेमेंट करता आलं तर पेमेंट करून घ्या, म्हणजे तुमचं ऍडमिशन तरी कन्फर्म होईल ऑफलाईनचं. नाहीतर काय होईल बघा, मी तुम्हाला म्हणणार 2-3 दिवसांनी आलं आणि ऍडमिशन भेटल आणि नाही भेटलं, तुम्ही मला घोडे लावत बसताल. तर तसं मात्र काही करू नका. पॉसिबल असेल आज उद्या ऑनलाईन फोनपे गुगल पेने ऍडमिशन कन्फर्म करून घ्या, म्हणजे तुम्हालाही काही प्रॉब्लेम राहणार नाही. आलं लक्षात, म्हणजे ऑफलाईनचं सीट कन्फर्म होईल. ऑनलाईन साठी काही प्रॉब्लेम नाही बाळांनो. ऑनलाईन मध्ये तुम्ही सेमिस्टर भर कधी ऍडमिशन घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही, पण ऑफलाईन मध्ये मात्र तुम्ही त्या पर्टिक्युलर टायमिंग मध्ये ऍडमिशन कन्फर्म करा. ठीक आहे. ओके सर. ओके. बोला स्वराज, बोला पटपट. चला सर, स्टोअर मध्ये काही ऑप्शन आहे का दोन्ही सब्जेक्ट घ्यायचे असतील तर? काय बाळा? सर, मला दोन्ही सब्जेक्ट घ्यायचे, सायन्स आणि मॅथ. तर स्टोअर मध्ये असं काही ऑप्शन आहे का कोर्स स्टोअर मध्ये मध्ये? नाही. तुम्ही ज्यावेळेला पेमेंट करताना बाळांनो, मी तुम्हाला ऍप मध्ये ऍड करतो, बॅकएंडने ऍड करतो. आलं लक्षात. मी तुम्हाला बरोबर जे सब्जेक्ट आहेत ना, त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये मी तुम्हाला बॅकएंडने ऍड करतो. ज्यावेळेला तुम्ही कोर्स मध्ये जाताल ना बाळांनो, या ठिकाणी तुम्हाला बघा, जसं काय अप्लाइड मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट आहे, अप्लाइड मॅथमॅटिक्स रेकॉर्डिंग के स्कीम. आता हे जवळपास 51 व्हिडिओज आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला ना युनिट वाईज व्हिडिओ आहेत. युनिट 1 चे 30 व्हिडिओ, युनिट 2 चे 5 व्हिडिओ, युनिट 3, युनिट 4, युनिट 5 असे तुम्हाला ते लेक्चर्स ऑर्गनाइज केले जातील. सो मॅथचा पण कोर्स आहे, सायन्सचा पण कोर्स आहे, वेगळा. मी तो लॉन्च करेल, पण तो तुम्हाला व्हिजिबल कधी होईल? ज्यावेळेला तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईल, तुम्ही फीस पे करताल, त्यावेळेला तुम्हाला त्या ऍप मध्ये तो कोर्स व्हिजिबल होऊन जाईल बाळांनो. आलं लक्षात. ऑनलाईन. ओके. ऑनलाईन अजून काही डाऊट असतील तर विचारा. ऑफलाईन ऍडमिशन करायचंय हो बाळांनो? ठीक आहे. ऑफलाईनच म्हणतो, सॉरी, अपूर्वा, येऊन ऍडमिशन कन्फर्म करून घ्या बाळांनो. आज उद्या वेळ मिळेल तसं ऍडमिशन करून घ्या. उद्या येऊन भेटलं तरी चालेल बाळांनो, फक्त लवकर करा, वेळ वाया घालू नका. कारण मी ऑनलाईन बद्दल मला काही प्रॉब्लेम नाही. ऑनलाईन तुम्ही सेमिस्टर भर कधीही करा, मला प्रॉब्लेम नाही. ऑफलाईन मध्ये मात्र लवकर करा. बोला कावेरी, बोला पटपट बाळा.
ऑनलाईन बोल बाळा कावेरी, बोल बोल. हँड रेस केला याचा अर्थ मी जर अनम्यूट केलं ना तर तुम्हाला बोलता येईल. बोला पटपट. काही नाही, असंच केलं वाटतं. ठीक आहे ठीक आहे, चालतंय. चला, अजून नाही ना कोणी? काय रे बाळांनो, ऑनलाईन क्लास लावलेत? अरे हो ना बाळांनो, सांगितलं मी. ऑनलाईन जरी क्लास लावलेले असतील, सॅटर्डे संडेला ऑफलाईन मध्ये येऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. कम्प्युटर इंजिनिअरिंगला आहे तर मग तुम्हीच शिकवणार सगळे बाळांनो. फर्स्ट इयरच्या पहिल्या सेमिस्टरचे सगळे सब्जेक्ट सेम आहेत. मॅथ पण मी शिकवणार, सायन्स पण सगळे मी शिकवणार बाळांनो. स्टोअर मधून फी नाही भरायची. तुम्ही ऑनलाईन मला फोन पे गुगल पेनी फीस ट्रान्सफर करा. मी मगाशी सांगितली प्रोसेस. फोन पे गुगल पेनी ट्रान्सफर करा आणि लॉग इन करा. बाकी काहीच ना करू, बाकी सगळं मी करून घेतो. ऍक्च्युअल लेक्चर कधी स्टार्ट होतील बाळांनो? मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर मध्ये शिकवायला नाही, कळले नक्की? ऑलरेडी मी प्रायव्हेट कॉलेजमध्ये एचओडी होतो 5 वर्ष. त्याच्यानंतर आता कॉलेज बिलेज ह्या गोष्टींतून माझा विश्वास उडलाय. विश्वास उडलाय म्हणजे मन उडलंय, कारण की फक्त आता मला टीचिंग मध्येच इंटरेस्ट आहे. हॉस्टेलमधून परमिशन जर मुलं असतील तर मुलांना परमिशन आहे, मुलींना मात्र ऑफलाईन मध्ये यायची परमिशन नाहीये. तर अशा वेळेला तुम्ही ऑनलाईन करा. सॅटर्डे संडेला मात्र तुम्ही ऑफलाईन येऊ शकता, कळलं? हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर मुलींना विचारा, अख्खं हॉस्टेल मुलींचं एरोनीच भरलेले, ते सांगतील तुम्हाला. काय बाळा, बोल सत्यजित. हॅलो सर, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग बाळा, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. बोल सर, मला तुमचा जे क्लासचा रेफरन्स आहे ना, तो मला युट्यूबवरनं भेटला सर. मी सर कॉलेजबद्दल आहे ना थोडं इन्फॉर्मेशन फाइंड आउट करतो सर युट्यूबवर. तर सर मी ते तुमचे सेकंड इयर थर्ड इयरचे लेक्चर बघितले सर. तर सर मी थोडं तिथले लाईव्ह चॅट आणि ते सर सगळे वाचलेत. तर त्यानुसार मी त्यानुसार मी तुमचं लाईव्ह लेक्चर आहे ना ते जॉईन केलं सर. त्या फर्स्ट दिवशी त्या दिवसापासून मी तुमचे डेमो लेक्चर करत आलेलो आहे. कुठं सर मला चाललाय? हॅलो हॅलो, कुठं चाललायस का? हळूहळू बोल ना, हळूहळू बोल ना बाळा, हळूहळू बोल ना, हळूहळू बोल. हा हा ठीक आहे. युट्यूब वरून लाईव्ह चॅट बघितले, हे कळलं. हा, लेक्चर केले, इथपर्यंत कळलं मला. पुढे बोला आता. हा, मॅथ सर, ते मॅथ सब्जेक्ट आहे सर, तुम्हाला खूप डिफिकल्ट जातो सर. बट तुमचे जे डेमोचे लेक्चर बघितले सर, तर मला ना तो मॅथ सब्जेक्ट आहे ना सर खूप इझी जायला लागलेला आहे, खूप इझी सर. तर मला ना सर त्यामुळे घरचे आहेत ना सर, ते पण तुमचे लेक्चर बघतात सर. त्यांनी आणि मी ठरवलंय की क्लासेस तुमच्याकडेच लावायचे. बट सर एक प्रॉब्लेम होता की मला आहे ना थोडं आम्ही दूर राहतो ना, तर त्यामुळं मी जळगाव राहतो सर. तर मग यायला थोडा उशीर होणार आहे. तर मग सर माझे थोडे ऑफलाईनचे जे तुम्ही ऍडमिशन आहे ते तुम्ही जे माझे वडील आहेत ते आज फी तुम्हाला पे करतील, तर तुम्ही माझी ऍडमिशन फिक्स करशाल का सर? करतो बाळा, करतो, काही प्रॉब्लेम. मी तुम्हाला तेच सांगितलं, तुम्ही ऑनलाईन फीस पे करा, काही प्रॉब्लेम नाही. ऑफलाईन मधले मी ऍडमिशन कन्फर्म करतो. कारण की बाळांनो प्रॉब्लेम काय माहिती का, बरेच विद्यार्थी जळगाव, धुळे, कोपरगाव, संजीव बऱ्याच लांबून लांबून आलेले आहेत. तर अशा वेळेला प्रॉब्लेम नको, त्यांना यायला वेळ लागत असेल तर अशा वेळेला तुम्ही ऑनलाईन मध्ये ऍडमिशन कन्फर्म करा. मी तुमचं ऑफलाईन मधलं ते ऍडमिशन कन्फर्म करतो. ठीक आहे, चला. ऑनलाईन सेकंड इयर साठी मला कॉल करा बाळांनो. मेकॅनिकल सेकंड इयरचे सब्जेक्ट मी नाही घेत बाळांनो. माझं कॉलेजचं 9 ते 4 आहे. मग एक लेक्चर, येस बाळांनो लक्षात घ्या, एक लेक्चर तुम्ही ऑफलाईन मध्ये करा, एक लेक्चर रेकॉर्डिंग मध्ये केलं तरी चालेल. तुम्हाला ऑफलाईन, ऑनलाईन आणि रेकॉर्डिंग असे सगळे ऑप्शन्स तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. आलं लक्षात? ठीक आहे. हो बाळांनो, प्रत्येक डिपार्टमेंटचे सेकंड सेमिस्टरला सब्जेक्ट चेंज होतात. आपण ऐकू ना बाळांनो, ऐका मी काय म्हणतो. सेकंड सेमचा आपण सेकंड सेमिस्टरला बोलू ना निवांत, है ना? सेकंड सेमिस्टरचं सेकंड सेमिस्टरला बोलू. हा, फर्स्ट इयरचा सगळ्या लक्षात घ्या, MSBT महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन. ठीक आहे. तर ही जी काही म्हणजे MSBT आहे त्याच्या अंडर जेवढे कॉलेज आहेत सगळ्या कॉलेजेसचे पेपर, पॅटर्न, सिलेबस हा सगळा सेम असतो. प्रत्येक डिपार्टमेंटचा डिपार्टमेंट वाईज चेंज होतो. इलेक्ट्रॉनिक्सचा सगळ्या कॉलेजचा सेम, कम्प्युटरचा सगळ्या कॉलेजचा सेम. फीज हो बाळांनो, फीज मी तुम्हाला मगाशी सांगितलं 8788335443 हाच नंबर आहे बाळांनो, फोन पेचा आणि गुगल पेचा. ठीक आहे, चला. उद्या आणि परवा 2 दिवस सायन्सचे लेक्चर घेतील. त्याच्यानंतर मात्र आपलं जे लेक्चर्स असतील ते ऑफिशियल कोर्समध्ये आपण सुरू करू. उद्या जमलं तर आपण सायन्सचं लेक्चर घेऊ. ठीक आहे, ओके बाळांनो, चलो चलो बाय रे बाळांनो. ऑनलाईन बाय बाळांनो, थांबायचंय. चलो, उद्याचं तुम्हाला मी ग्रुपवर टाकतो ना बाळांनो. चला बाय रे बाळांनो, ऑनलाईन बाय बाय. See you tomorrow. Have a nice day. Bye.